नमस्कार, मी नागेश देडे. अ, आम्ही आता आलेलो आहे एकता नगर भागामध्ये. अनेक वर्षापासून इथं असा वायरीचा गुच्छ असा झालेला आहे आणि इथं ही एवढी छोटी डीपी लावलेला आहे. इथं कमीत कमी 40 ते 50 घराचं कनेक्शन आहे. तर लोकांचं इथं असं म्हणणं आहे की इथं जीवहानी होत आहे. इथं मागच्या टायमाला शॉर्ट सर्किट सुद्धा झाला होता इथं. तर लोकांचं काय म्हणणं आहे आपण इथं मांडू आपण. मावशी, काय विषय इथला? कारण हे शॉक सर्किट होत आहे आणि त्यांनी नाही का येऊन आमची हे डीपीचं सगळं सीज करून द्यावं आम्हाला. किती वर्षापासून हे 10-12 वर्ष झालं हे असंच आहे, 15 वर्ष झालं असंच आहे. आणि इथं अधिकारी येतात का नाही? कोण नाही येत अधिकारी येत नाही ना कोण येत नाही. आणि तुम्ही लाईट बिल भरता का नाही? लाईट बिल 1 महिना जर लाईट बिल नाही भरला ना तर कट करायला लगेच येते ती. नाही लगेच येतात कट करायला. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? ते हे सगळं काढायला पाहिजे. ज्यांचं त्यांचे आहे ना त्यांचे पर्सनल करायला लावा. इथं नको आम्हाला. लहान लहान लेकरं आहेत, ते काय पाऊस पाणी बिनी पडले की शॉर्ट सर्किट वगैरे होईल. याच्या आधी झालं होतं कधी शॉर्ट सर्किट? झालं होतं हे ते झालं होतं, सांगितलं पण होतं, पण कोणी नाही आलं बघायला काही इथं. अधिकारी काय रिस्पॉन्स देतात का नाही तुम्हाला? नाही देत. येतात नुसतं बघून जातात, फोटो काढून जातात, काही नाही करत ते लोक. लाईट बिल नाही भरलं कट करा येतात. तेव्हा लगेच येतात कट करायला लाईट बिल नाही भरलं. लोकांचं असं म्हणणं आहे की लाईट बिल तर नाही भरलं तर आहे ना दुसऱ्या दिवशी कट करायला लगेच येतात. पण एवढी मोठी गंभीर अवस्था असताना कधी अधिकारी इथं फटकत सुद्धा नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सरकारने अंडरग्राऊंड म्हणजे टाकण्यासाठी सगळ्यांना सांगितलं होतं, पण इथं अंडरग्राऊंड अजून काम झालेलं नाहीये. हे असे सगळ्यांच्या घरावर अशा वायरी लटकलेल्या आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर हे ना अंडरग्राऊंड करण्यात यावे. धन्यवाद.